कोण शिक्षणाच्या मुद्द्यावरती बोलतोय? कुणीच बोलत नाही मॅडम. ना कुठला आमदार बोलतो, ना खासदार बोलतो, ना मंत्री बोलतो, त्याच्यासाठी कुणीच आपण बोलत त्यांना नाही. नियुक्त केले, आणि निवडून दिले म्हणजे. आज तुम्ही मगाशी आरक्षणाचं म्हणले, आज आरक्षणाची लढाई आहे. मराठा समाजातील मुलांना शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे, एकदम रास्त मुद्दा आहे. पण इथला मराठा समाजातला नेता का बोलत नाही किंवा महाराष्ट्रातले का बोलत नाही? कारण की सगळ्या शिक्षण संस्था मराठा समाजातल्या नेत्यांच्या आहेत. आणि तिथं का ते मुलांना म्हणजे शिक्षकांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घ्यायचं, 10,000 12,000 रुपये पगार दाखवायचे, मुलांकडून मोठ्या प्रमाणामध्ये फी वसूल करायची, बाकीचे पैसे 10,000 त्याला द्यायचे, 50,000 पगार दाखवून बाकीचे पैसे घ्यायचे. तर हा मोठा व्यापार झालाय शिक्षणाचा, प्रचंड मोठा व्यापार आहे. तर ही जी सायकल आहे, तर ती एक व्यवसायाची सायकल झाली सगळी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळीकडे झाली. तर ती म्हणजे उद्या राष्ट्रवादी येऊ द्या किंवा शिवसेना येऊ द्या, काँग्रेस येऊ द्या, कुणी सत्तेत येऊ द्या, कुणी पण येऊ द्या, आज बीजेपी असेल, ही असेल, पण यांची शिक्षणाबद्दल